नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये एक वयस्कर महिला पोहोचते। त्या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली की एका सावकाराकडून तिने 2 लाख रुपये घेतले आणि ज्या वेळेस त्या महिलेने त्या पैशांचं व्याज वेळेवर दिलं नाही तर त्या सावकाराने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली। तर महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला, पण त्या सावकाराने त्या महिलेवर अत्याचार केला, तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्या महिलेसोबत त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध स्थापित केले। ज्यावेळेस पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली तर त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये एक नाही, दोन नाही तर 300 अश्लील व्हिडिओ सापडले आणि त्याने याच महिलेसारखे अनेक महिलांवर सुद्धा अत्याचार केला। तर नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली ही घटना, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। पण त्या अगोदर जर तुम्ही सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही घटना समोर आली आहे कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यातून। गांधीनगर पोलीस ठाण्याचं मुडशिंगी असं एक ठिकाण आहे आणि मुडशिंगीच्या रोहिदास चौकामध्ये अमित कृष्णांत सावंत नावाचा 35 वर्षांचा व्यक्ती राहायचा। अमित सावंत हा चालक म्हणून काम करायचा, पण त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि तो आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना पैसे व्याजाने द्यायचा। तो फक्त आपल्या ओळखीच्या लोकांना आणि ओळखीच्या लोकांच्या जवळच्या लोकांना तो पैसे व्याजाने द्यायचा आणि त्यांच्याकडून भरपूर व्याज घ्यायचा असा धंदा अमित सावंतने मांडला होता। 2023 मध्ये एका विवाहित महिलेला, जिच्या मुलीचं लग्न झालं अशा वयस्कर महिलेला पैशांची आवश्यकता होती, त्यामुळे ती पण तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून अमित सावंतला ओळखते। ती अमित सावंतकडे जाते आणि अमित सावंतला तिने 2 लाख रुपये मागितले। अमितने सुद्धा त्या वयस्कर महिलेला 2 लाख रुपये दिले आणि तिला सांगितलं की दर महिन्याला जे पण काही व्याज होईल ते व्याज मला देत राहा आणि जेव्हा तुला पैसे द्यायचे आहेत तेव्हा तू पैसेसुद्धा परत कर, असं म्हणून ती महिला घरी जाते। सुरुवातीचे काही महिने त्या महिलेने अमित सावंतला योग्य ते पैसे व्याजाचे दिले होते, पण एक महिना असा आला की त्या महिलेकडे पैसे नव्हते। तिच्याकडे व्याजाचे पैसे नसल्यामुळे ती अमित सावंतकडे जाऊन त्याला म्हणते की माझ्याकडे आता पैसे नाही, तुम्ही काही दिवस थांबा। पण अमित सावंत म्हणतो की ते मला काही पण माहिती नाही, तू आताच्या आता मला पैसे दे। असंही खूप दिवस झालं, पण त्या महिलेकडे तेव्हा एकही रुपया नव्हता। त्यामुळे ती त्याला स्पष्टपणे सांगते की तुम्ही काही दिवस थांबा, मी तुमचे सर्व पैसे परत करेल। पण अमित सावंत ऐकत नाही। त्या महिलेला म्हणतो की मला आताच सर्व पैसे पाहिजे। महिलेकडे पैसे नसल्यामुळे ती त्या व्यक्तीकडे विनवण्या करते आणि काही दिवसांची मुदत मागते, पण त्या बदल्यात अमित सावंत तिला शारीरिक सुखाची मागणी करतो। हे ऐकल्यावर महिलेला मोठा राग येतो, ती त्याला ओरडते, शिव्या देते, पण शेवटी त्या महिलेकडे त्याचे पैसे होते, त्यामुळे ती चुपचाप आपल्या घरी निघून जाते। पण तिच्याकडे पैसे नव्हते। तिने विचार केला की याच्या तोंडावर पैसे फेकून माराव, पण पैसे नसल्यामुळे महिला काही पण करू शकत नव्हती। काही दिवसानंतर अमित सावंत पुन्हा त्या महिलेच्या घरी गेला। महिला घरात एकटी होती। घरामध्ये जाऊन तो तिला पैसे मागू लागला, पण महिलेकडे पैसे नसल्यामुळे महिला त्याला परत काही दिवसांची मुदत मागत होती, पण त्यावेळेस सावंत ऐकत नाही आणि त्या महिलेवर तो अत्याचार करतो। तिला म्हणतो की जर तू पैसे देऊ शकत नाही तर जे मी म्हणाल ते तर करू शकते, आणि असं म्हणून त्या महिलेवर त्याने अत्याचार केला। महिलेची इच्छा नसताना सुद्धा त्याने जबरदस्ती त्या महिलेसोबत शारीरिक संबंध स्थापित केले। आणि एवढंच नाही तर ज्या वेळेस या दोघांचे शरीर संबंध चालू होते त्यावेळेस त्या महिलेचे त्याने अश्लील व्हिडिओसुद्धा मोबाईलमध्ये बनवले। आणि हे एक वेळेस झालं नाही, यानंतर सुद्धा त्याने त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन, कधी हॉटेलवर, लॉजवर आणि कधी कारमध्ये सुद्धा त्या महिलेवर त्याने अत्याचार केला आणि प्रत्येक वेळेस त्याने त्या महिलेचे अश्लील व्हिडिओसुद्धा आपल्या फोनमध्ये बनवले। पीडित महिला सांगत होती, हे फक्त माझ्यासोबत झालं नसून हे अनेक महिलांसोबत सुद्धा झालं आहे आणि अनेक महिलांचे त्याने अशाच प्रकारे अश्लील व्हिडिओ बनवले। आता त्या महिलेवर 2023 पासून 2026 पर्यंत वारंवार अमित सावंतने अत्याचार केला। अमित सावंतला द्यायला तिच्याकडे पैसे नव्हते, त्याचमुळे त्या महिलेवर त्याने हा सर्व प्रकार केला। पण शेवटी नोव्हेंबर 2025 मध्ये त्या महिलेने सर्व पैसे 2,10,000 रुपये जे काही होत असेल ते सर्व पैसे त्या महिलेने अमित सावंतला नेऊन दिले आणि म्हणाली की आपला व्यवहार इथे संपतो। पण अमित सावंत त्या महिलेकडून अजून 25,000 रुपये मागतो, पण त्या महिलेकडे पैसे नव्हते।
होते आणि जो व्यवहार होता तो फक्त 2,10,000 रुपयांचा होता. त्यामुळे ती महिला त्याला स्पष्टपणे म्हणते की आपला व्यवहार संपला, माझ्याकडे कोणतेही पैसे नाहीत. पण अमित सावंतला अजून 25,000 रुपये पाहिजे होते. त्यामुळे तो त्या महिलेला धमक्या देतो की जर मला पैसे देणार नाही तर मी तुझे सर्व अश्लील व्हिडिओ लोकांना पाठवेल, तुझ्या मुलीला आणि जावयाला सुद्धा पाठवून देईल. महिलेकडे पैसे नव्हते. ही त्याला म्हणते तुला जे करायचं ते कर, मी चालले, असं म्हणून ती महिला आपल्या घरी जाते. आणि तेव्हाच अमित सावंतने जे पण त्याच्या महिलेचे अश्लील व्हिडिओ होते हे सर्व व्हिडिओ ज्या मालकाकडे तो गाडी चालवायचा त्या मालकाला पाठवले. त्यासोबत त्या महिलेच्या जावयाला आणि मुलीलासुद्धा व्हिडिओ पाठवले. आता जावयाने आपल्या सासूचे असे व्हिडिओ पाहिले आणि यानंतर त्याला विश्वास झाला नाही. तो त्या सासूला विचारपूस केला असता सासूने घडलेला सर्व प्रकार जावयाला सांगितला. यानंतर जावयाला राग अनावर होत नाही आणि तो त्या अमित सावंतला बोलण्यासाठी त्याच्या घरी जातो. घरी गेल्यावर या दोघांमध्ये वाद होतो आणि अमित सावंतने आणि त्याच्या काही लोकांनी त्या पीडित महिलेच्या जावयाला बेदम मारहाण केली. यानंतर त्या महिलेने आपल्या जावयाला अशा अवस्थेमध्ये पाहिलं आणि तिला राहवलं नाही. जे काम तिनं मागच्या 3 वर्षांपासून केलं नव्हतं ते काम ती आता करायला निघली. तिने सरळ गांधीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये अमित सावंत विरोधामध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सुद्धा अमित सावंतला अटक केली आणि त्याच्या मोबाईलची चौकशी केली असता त्या मोबाईलमधून त्यांना 1 नाही 2 नाही तर 300 अश्लील व्हिडिओ सापडले. जर त्या महिलेने योग्य वेळेवर योग्य ते पाऊल उचललं असतं तर मागच्या 3 वर्षांपासून अमित सावंतने तिच्यावर अत्याचार केला नसता आणि अशा प्रकारे त्या महिलेची फजिती आणि परेशानी झाली नसती. बाकी ही सर्व घटना तुम्हाला सांगणे म्हणजे कोणाला बदनाम करणे किंवा कोणाला परेशान करणे नाही, तर तुम्हाला सावधान आणि सतर्क करणे आहे की कोणाच्याही आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी आणि घटना घडत असतात. त्यामुळे जर तुम्ही योग्य वेळेवर योग्य पाऊल उचललं तर तुमच्यासोबत असं काही होणार नाही, याची काळजी घेणे आहे. बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.